अंजनगाव सुरजी पंचायत समिती समोर विविध मागण्यांसंदर्भात सर्वपक्षीय एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। अंजनगाव सुरजी पंचायत समिती समोर दिनांक 21 जुलै 2025 ला विविध पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्या: सामान्य माणसाचे हक्क हिरावून घेणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा, घरकुल धारकाचे राहिले टप्प्याचे पैसे तात्काळ द्या, अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामीण भागातले रस्ते अतिशय खराब झालेत ते तात्काळ दुरुस्ती करून घ्या, डीबीटी अंतर्गत रोजगार हमी योजनामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग पिकांचे नुकसान भरपाई द्यावे, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे त्या तात्काळ दुरुस्त करा, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राहिलेल्या 6 महिन्याचे मानधन त्वरित द्या, घरकुल धारकांच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मास्टरचे पैसे तात्काळ द्या यासह विविध मागण्यांसंदर्भात अंजनगाव पंचायत समिती समोर व तहसील कार्यालयासमोर विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके, मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडचोर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सीमाताई बोके, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा सारिकाताई मानकर, सुषमाताई कोकाटे, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पेटकर, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे प्रदीप येवले, माजी उपसभापती महेश खारोळे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव मनोज मेळे, मनोहर बोरकर, समता सैनिक दलाचे प्राध्यापक संजय अभ्यंकर, अस्मिता अभ्यंकर, श्रीकांत पोटदुके, प्रहारचे बाळासाहेब रोगे, शिवा रोगे, युवराज पवार, राजू कुरेशी, अजहर बेग, निखिल कोकाटे, विदर्भ बोबडे, सुधाकर खारोळे, विजय वानखेडे, दादाभाऊ राऊत, किशोर सावळे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केले। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे, अमरावती। की जे घरकुलचे जे मास्टरचे पैसे आहेत ते मिळत नाही आहे। घरकुलचे पैसे आज 5 लाखाच्या जवळपास कमी से कमी 200च्या वर लाभार्थी एकदम रखडूत पडलेले आहेत आणि त्यांचा प्रश्न सुटणं, त्याचे हक्काचे पैसे भेटणं हे कायद्यानं येतो तिथं आहे की जर त्याचे पैसे भेटले नाही तर हे आंदोलन अधिकही उग्र पेटेल यासाठी आम्ही अल्टिमेट दिला होता, इशारा दिला होता आणि त्यांनी आता ते मिटिंग लावून तो प्रश्न सोडण्याचा मार्ग लावलेला आहे। अंजनगाव तालुक्यातील सर्व पुरोगामी विचाराचे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं एक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। जे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे, घरकुलाचे असतील, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, फळबागाच्या संदर्भातले काही मुद्दे घेऊन हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आज अंजनगाव तालुक्यातले या घरकुलाचे मास्टरचे 20,000 रुपये, प्रत्येकी 250 लोकांचे म्हणजे 5 लाख रुपये हे डुबीत आहेत आणि असे अनेक प्रश्न आज तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे आहेत। त्यासाठी सर्व आम्ही समविचारी पक्ष आज आमचं हे जाहीर धरणे आंदोलन जे ठरलेलं आहे हे विविध मागण्याकरता आहे। अंजनगाव सुरजी तालुक्यातली सर्वात मोठी समस्या घरकुलच्या पैशाची आहे। घरकुलचे पैसे मिळत नाहीत लोकांना आणि सर्वात मोठी समस्या जी